नमस्कार मंडळी. टेन्शननं सुकलेल्या तुमच्या चेहऱ्यावर हास्याचा शिडकावा करून तुम्हाला ताजतवानं करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्यांच्या विनोदी अभिनयाची जगभरातल्या मराठी माणसाला भुरळ पडली आहे, जे 11 ऑक्टोबरला म्हणजे उद्याच त्यांचा आप्पा आणि बाप्पा नावाचा सिनेमा घेऊन तुमच्या भेटीला येत आहेत, अशा आपल्या खास पाहुण्यांचं अर्थात भरत जाधव यांचं. तर मंडळी, विनोदातले सगळे रथी महारथी या महामंचावर दंगा घालण्यासाठी सज्ज आहेत. आपण देखील सज्ज होऊया आपली टेन्शन्स विसरून भरघोस हसण्यासाठी. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सिच्युएशनला मॅडनेसचा ट्विस्ट देऊन बंपर लाफ्टरचा योग जुळून आणणाऱ्या प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्यामध्ये लग्नाचा योग जुळून आलाय. बघूया त्यांचे लग्नानंतरचे काय प्लॅन्स आहेत ते. या ना या या हा मी छान आहे आपलं हे. तुमचं अंगण छान आहे. आहेत आई बाबा लग्नाची बोलणी करतायत. मी म्हटलं जरा आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून, सॉरी इंग्लिशचं, आपल्याला एकांत मिळावं म्हणून मी म्हटलं लाजणं आणि चुलीवर काजू भाजणं हे फक्त गावच्या मुलींनाच जमू शकतं बाबा. कमाल. माझं ना हिच्यासोबत लग्न ठरतंय. मी ना मुद्दाम ठरवलं की गावाकडची मुलगी बायको म्हणून करायची. बघा ना, आल्यापासून पदर सुद्धा हटवला नाहीये. तुम्ही ऑकवर्ड फील करू नका, रिलॅक्स व्हा. हे बघ, फ्री राहा, असं काही हे नाही आहे. एकदम फ्री राहा. पदर हटवलाच तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम तू खरंच खूप सुंदर दिसतेस. हे शहरातल्या मुलींमध्ये नाही यार. हे ठेवायचा लग्नानंतर पण हे कंटिन्यू ठेवायचा. मी खरंच सांगते, तू खरंच खूप छान दिसतेस. तुम्ही बी लय भारी दिसताय. रिअली थँक्यू व्हेरी मच. इट्स माय ऑनर, इट्स माय प्लेजर. सॉरी इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल. धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे. बाय द वे, कितवी शिकलेस? म्हणजे असं काही हे नाही आहे, शिक्षणाची अट नाही आहे. एक बेसिक 3री 4थी असलं तरी, म्हणजे तेही नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही. लग्न करणार आहे मी, असं हे नाही आहे. काय किती म्हणजे काय शिकलीस? माझं MA कम्प्लीट झालंय. आटलेलं MA गावाकडच्या पुरी आर्ट्स. बरं, कशातनं केलं MA? फ्रेंच मधून केलं MA. वा. म्हणजे ते बाहेरगावची भाषा ती वला खसा है मैं काव. हे अरबी बोलताय तुम्ही? फ्रेंच फ्रेंच साले शब्द आपले आम नम्रता आणि छोटा कंट्रोलर. म्हणजे आय एम नम्रता, नाईस टू मीट यू. हे ऍक्च्युअल फ्रेंच आहे? म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती ज्या भाषेत झाली ते फ्रेंच? हा, म्हणजे काय झालं, खरं तर मला याच्यात PhD करायची होती, पण तात्या म्हणले का नको, आता कसं लग्नाचं वय नाही. पण चांगलं आहे. मी ग्रॅज्युएशन केलंय सायन्समधनं. मी ग्रॅज्युएट झालो. हा, मी ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन चेक केली. तुमचा इंग्लिश सब्जेक्ट राहिलाय ना? मी बोललो ना, शिक्षण काय महत्वाचं नाही. ते काय आता काय हे नाही, ते काय होत राहील आपलं. छंद काय आहेत? म्हणजे माणसाला छंद असले छंद काय? मला संगीताची आवड आहे, म्हणजे म्युझिक. सेम पिंच. सॉरी, मी म्हणजे एक्साइट. मलाही म्युझिक खूप आवडतं. म्हणजे मी गाडी चालवताना, अंघोळ करताना म्युझिक. तू काय म्हणजे अभंग ओवी काय आवडतं तुला? मला मोझार्टची सिम्फनी ऐकायला आवडते. कोणाची काय? मोझार्टच्या सिम्फनीज, ते ऐकायला भारी आवडते मला. हा, हे आहे ते छान आहे ते. दोस्त दोस्त ना, मी ऐकलं ते मस्त आहे ते. दोस्त दोस्त. हे पियानो झालं.
सिम्फनीज मध्ये सगळ्या वाद्यांचा मेळ असतो बा, म्हणजे सगळी वाद्य एकाच वेळी, त्याला सिम्फनीज म्हणतात. ऐकलं ते मी. अच्छा, छान असतं. आणि ते डियाना डिमारीचं ते डिना नोट्टे, ते तर म्हणजे काय इतकं असं ना आपली तंद्री लागते ते गाणं ऐकताना. आणि तुम्हाला तर काय सांगू, माझं सगळ्यात फेवरेट गाणं आहे ते I will talk you. गाणं आवडतं. छान आहे, छान आहे. गाणं कुठलं आवडतं तुम्हाला? मला आपलं ते हे पहले तो कभी कभी गम था, तो हर पल ही तेरी याद रुलाती, तो हर पल ही तेरी याद रुलाती है. हे गाणं आवडतं. नाही हे असं हे ना माझं फेवरेट नाही. तो मोबाईल बिघडलाय मध्येच काय पण चालू होतं ते. ठीक आहे सगळं चांगलं आहे. पाश्चात्य संगीताची आवड आहे तुम्हाला. हे बघता की नाही स्किट्स? तेवढं स्किट एक बघितलं की मला ना नुसतं असं उमदळल्यावानी होतं, नुसतं असं वकारी आल्यासारखं होतं नुसतं. हेच चांगलं आहे. ह्याचे बघितलं गौरव मोरेचे स्किट्स पाहिले तुम्ही? त्याचे स्किट बघून तर मला विहिरीत जाऊन जीव द्या असं वाटतं. आणि तो काय त्यात जाड गेला एक पोरगा आहे बघा, त्या असं गोरट्याला असं ढापणं लावतोय ते. पहिला निरागस दिसायचं, आता ते पॅच लावल्यावर कसा दिसतोय लय भंगार दिसतोय. जाऊ दे. काय नाव त्याचं तोंड आहे बघा माझ्या. ऐका ना, खांडेकर. सोडा ना ते, जाऊ दे. मला कळत नाही चॅनल वाले का टाइमपास करते अशा टाकाऊ कलाकारांना घेऊन. सोडा ना. तेच कळत नाही. Standard जपायला पाहिजे. काय बोलतो हे पिक्चर संगीत वगैरे ठीक आहे. हा, जेवायचं काय येतं ना? मी खूप खादाड आहे हो, मला जेवणाचं लागतं. काही विषय आहे का? म्हणजे मी तेच म्हटलं फिल्म्स आणि गाणी ऐकून थोडीच हे होणार आहे. ते तर मेन आहे, पोट आपलं भरलं पाहिजे का नाही. फुलूची भाजी मला लय भारी बनवता येते. अलूची फुलूची भाजी. हो, हे काय आहे भाजी? तुम्हाला माहित नाही? अहो ते लेबनन मधली फेमस भाजी आहे. कुठली? लेबनन. हे काय? आफ्रिकातला देश नाही का तो लेबनन? हा तो हाय हे. तुम्ही ते लेबननची आणून द्या मला, मी तुम्हाला लेबनन देईल. लेबननची भाजी. लेबनन. मी इकडे राहतो आपण घनसोली वेस्टला. रांगणेकर चाळ आहे ना, तिथे आपलं घर आहे. 1+1 आहे. आतून माळा काढलाय तिथे लेबनन. मी विचारतो भाजीवालीला असेल तर आपण करूया ती. मी देईन बनवून तुम्हाला. काय भाजीचं नाव काय बोलत? हुलूची पुलूची. चांगलंय. हे नाही तुम्हाला काय? पुरणूची पुलू. ते मग उकडूचू मोदुकू येतो. उकडूचू मोदुकू नाही तर मग उलूचू फुदू फुदू. अहो फुदू वाचून मी खरं. किंवा मग अगदीच काय नाही तर बुंदूचू लुडू. तसलं काय बघा ना. आपल्याला हे लागेल ना, इतर वेळी पण लागेल ना खायला. ते सगळ्यांनाच येतंय हो, पण कसं चाखायला वेगळं काहीतरी चव पाहिजे ना आपल्याला, म्हणून ते हुलूची पुलूची वगैरे बनवते. हे म्हणजे एकदम हे गावात राहून तुम्हाला एवढं फॉरेनची आवड वगैरे आहे एकदम. माझा फॉरेनचा एक मित्र आहे ना, इटालियन दोस्त आहे माझा. अच्छा. हा, अल्सँड्रो अल्फेन्सो नाव आहे त्याचं. आमची चॅटिंग वर ओळख झाली. अच्छा म्हणून तुम्हाला म्हणजे अशी फॉरेनची आवड आहे, वेड आहे तुम्हाला? हा, म्हणजे फॉरेनचीच वेड नाही मला, अल्सँड्रोचं पण. काय 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 बोला? आता काहीतरी बोलला तुम्ही, बोलता थांबलात. हा, आता तुम्ही एवढा विषय काढताच तर सांगून टाकू का तुम्हाला? काय? मला तुमची मदत पाहिजे. मदत? फक्त माईला आणि तात्याला तेवढं सांगू नका. मी तुम्हाला आता नाही सांग. पण काय मला तुम्ही चिडू नका बरं का माझ्या. नाही पण काय मला टेन्शन आलं. काय? नाही मी सांगते ना, आपण लग्न करू. हा, हे फिक्स आहे ना? हा मग चालेल. हा, आपण लग्न करू, मग आपण हनीमूनला जाऊ. हा, हे पण ठरलंय. हनीमूनला गेलो ना आपण, तिथे रोमला जाऊ बरं का. हनीमून कुठलं? इटलीतलं रोम. ते ते इटली देश हो तिकडचं. हा, रांगणेकर आहेत ना इटली. आपण तिथे हनीमूनला गेलो ना, म्हणजे बघू इटली रूम विकायला लागेल. मी करेन मी काय.
जाऊ आपण जाऊ. आपण तिथे जाऊ. मग तिथे गेल्यावर आपल्याला अलेक्झांड्रो अल्फेन्सी भेटेल बुवा. मला भेटवून द्या. मला पण आणि भेटव. मग तिथे तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून टाका. हा असं. सॉरी मी काहीतरी वेगळं ऐकलं. तू बोलले आमचं तिकडे लग्न लावून द्या. तेच बोलले मी. तुम्ही आमचं तिथे लग्न लावून द्या. म्हणजे तिथे गेल्यानंतर आमच्या दोघांचं डोकं ठिकाणार काय बोलतेस तुला तरी कळतंय का? जास्त सुखात ठेवेल मला. अरे मी हे बघ आपलं ना 1+1 आहे आता इकडे घनसोली वेस्टला रिडेव्हलपमेंटला गेलंय 305चा एरिया मिळणार आहे. आपण जाऊ बिल्डिंगीत आणि अहो तिथं मिसिपिओ मध्ये 10 स्ट्रीट वर त्याचं मोठं पॅलेस आहे. ऐका ना आम्ही दोघं तिथं सुखात राहू. तुम्ही फक्त आमची मदत तुला करा. कळतंय का? तू काय बोलतेस तुला कळतंय? मला कळतंय. अरे तिकडे जाऊन हनीमूनला तू त्याच्यावर लग्न मी काय करू मग? काय तुमची सगळी सोय करून ठेवली आम्ही. तुम्ही तिथं त्यांच्या गाडीवर ड्रायव्हरचं काम करायचं. काय बोलतेस तुला कळतंय का? कळतंय तुम्हाला. प्लॅन सांगते पण. चले मी नाही ड्रायव्हरचं काम करणार. अहो असं नका ना करू. ऐका ना पुढचं तर ड्रायव्हरचं काम करायचं. तुम्हाला दर महिन्याला 10,000 युरो मिळतील. कोणाला सांगते 10,000 युरो? इथे ना 25,000 कमवतो पहिला प्रत्येक महिन्याला. गेलं का 25,000? 10,000 युरो म्हणजे 7,88,000 पर मंथ. किती बोलली? 7,88,000 पर मंथ. 8 लाखाला 12,000 कमी. ऐका नाही तरी पण लग्न नाही मी हे चुकीचं आहे. माझ्या आईला काय सांगू की सून तिकडे हनीमूनला गेली तिकडे पळून गेली. मी त्याची गाडी चालवतो. मला नाही. मी हे तुझ्या तात्यांना माईनं सगळ्यांना सांगणार. हे बघा अलेक्झांड्रोला ना मी तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर तुमचा ऍड्रेस सगळं पाठवलंय. हा चले तो तिकडून काय करणार आहे? जा त्याला काय सांगायचं सांग. जा काय करणार? चाल. तो अलेक्झांड्रो आहे ना तिथं इटलीतला मोठा स्मगलर आहे. तुमची किडनी विकून तो स्मगलिंग करल. तुम्ही जिथं कुठं असाल तिथून तुम्हाला हुडकून काढीन तो. मग बघा मग करा मग लग्न आणि मग बघा मग येऊ नका मग मला मग. आय पक्का बाय आहे आपल्या ओळखीचा. तो हे करेल अलेक्झांड्रोला. मी नाही हे करू देणार. मला विषय सांगा. तुम्हाला खोटं वाटतंय? जा चाल. 1 मिनिट फक्त त्याला फोन लावते. कोणाला धमकावते? 1 मिनिट. हॅलो अलेक्झांड्रो यांचं पैसा ते त्याच्या मेमशी असला तिथं बरं तिकडे त्याच्या ढापण पण टसला. इथं बसला शब्द दिला आणि फिरलं तर मारला. हे तुम्ही ऐका फोन ठेवा. फोन ठेवा. हे बघा तुम्ही ना हे थेट सांगताय शब्द फिरला मारला. हे डायरेक्ट थेट सांगताय तुम्ही. मी हे बघा मी सांगतो हे वाढवू शकतो मी. मला लफडं करायचं नाही. मुळात मला लग्नच करायचं नाही. मला लग्नच करायचं नाही. विषय संपला इकडे. कन्फर्म मला नाही करायचं लग्न. बघा सांग. आणि हे सगळं तात्याला मायला नाही सांगायचं. नाही सांगणार त्याला पण. सांगितलं तर तुमच्या किडण्या काढून अलेक्झांड्रो असा चेचून काढीन ना. जागा मी नाही घाबरत तुझ्या अलेक्झांड्रोला. मी नाही घाबरत. अलेक्झांड्रोचाच फोन आहे. हॅलो भाऊजी. आहे ताई इकडे. मी आहे इकडे. मी आहे. अहो ऐका ना. ए मंग्या जाड्या हे बघ आता जर तू मला अशी नाटकं करायला लावलीस ना तर मी आणि तू आहे. आधी इथं यायचं तात्याला माझा हात मागायचा. नाही तर तुझ्याच हात असे कापून काढीन आणि तुझ्याच गळ्यात त्याचे वर मला घालीन. आला मोठा लव यूच्या. चल लव यू. चल चल. अतिशय इंटरेस्टिंग विषय होता आणि तू फार भन्नाटरित्या तो मांडला. क्या बात नमा. क्या बात. सई मला असं वाटत होतं की एखाद्या फिल्मचा सीन सुरू आहे आणि आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो ना तशी मी गुंतून गेले होते. आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की हे स्किट संपून आहे. मला असं वाटतं की सचिन सरांची कन्सेप्ट होती आणि अतिशय ब्रिलियंट कन्सेप्ट होती. खूप वेगळी होती. म्हणजे आपण कधीही कुठल्याही पुस्तकाला त्याच्या कव्हरवरून जज नाही केलं पाहिजे असं वाटलं. आणि नमा तू खूप छान सादर केलंस तुझं कॅरेक्टर. तू पण भावा तू तर वडलंसच नेहमीच वडतंस. खूप सुखावले मी तुमचा आज परफॉर्मन्स बघून. मजा आली. प्रसाद पुरुषुदू नुवू तुचू टोलून टू
फार मजा आली. फार गोड कॉन्सेप्ट होती आणि फार साधी सुंदर आणि सोप्या पद्धतीने ती प्रेझेंट केली, त्यामुळे ती जास्त भावली. नमा, तुझं पहिलं येऊन लाजण्यापासून ते थेट ए मांग्यापर्यंतचा प्रवास हा फार काय म्हणूया धक्कादायक आणि ॲट द सेम टाईम फार सुखदायक पण होता. फार ब्रिलियंट जर्नी होती ती कॅरेक्टरची. प्रसाद, मस्त, खूप मजा आली, खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स, मजा आली. दूसरों को कमज़ोर समझने की भूल हमेशा हो जाती है. दूसरों को कमज़ोर समझने की भूल हमेशा हो जाती है, लेकिन याद रखो मिट्टी भी घड़ा बनकर सर पर बैठ जाती है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बघा भरत दादा काय दाद देत आहेत. वा, प्रसाद, नम्रता, अरे काय बोलू मी. एक तर तुम्ही सुरुवात केली त्यात तू साधी मुलगी म्हणलं, तिथेच मी जरासा हल्लो होतो. आणि नंतर तुझे काही रंग दाखवलेस, जे काही धमाल उडवलेस, आणि त्यात प्रसाद तू चांगला रिॲक्टर आहेस तू सुद्धा. आणि नम्रता आमच्या कॉलेजचे आहे, महर्षी दयानंद महाविद्यालय, त्यामुळे कुठे हटणार नाही माहिती आहे आपल्याला. नाही खूप. आणि तुझे मी याच्या आधीचे बरेच स्किट्स पाहिलेत. तुझ्याकडे एक एनर्जी आहे, तुझ्याकडे चांगला टायमिंग आहे, तू कुठल्याही भाषेत मस्त रमतेस. आगरीमध्ये तर धमालच करतेस तू, पण कुठलीही भाषा तुला ती पटकन अशी त्या भाषेतली वाटून जातेस. हा तुझा विशेष गुण आहे तुझा. आणि प्रसादकडे जरी तब्येत मोठी असली तरी त्याच्याकडे पंचची वजनं पण खूप ताकदवान असतात आणि असे मस्त की तो करेक्ट फेकतो, आपल्यावर असं बिंबवतं की हा पंच आहे, हसा तुम्ही, हा हसत नाही. तुला पहिले की संजय नार्वेकरची मला आठवण येते. संजय नार्वेकर पण एक पंच असा सोडत नाही. जसं जे काम करतो संजय नार्वेकर, त्याला माहिती आहे ते येणार नाही, पण त्यातून तो काढत असतो, शोधत असतो, आणि त्यासाठी तो वेगळी एनर्जी लावतो संजय नार्वेकर. तसं तुझ्याकडे संपला कळते की तिथे पंच येत नाही, पण मधल्या बारीक बारीक फुसकुले बोलून घुसवून तू बरोबर तुझे पंच तुझे वाजलेच पाहिजे अशा पद्धतीचं तू आहेस. त्यामुळे तुमचं दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. ह्याच्या आधीही मी पाहिलं, आताही पाहिलं, धमाल केलेत आणि मजा आली खूप. वा, थँक्यू. मंडळी, आज कराटेच्या क्लासमध्ये खेळले जाणार आहेत विनोदाचे डावपेच. आणि हे डावपेच तुम्हाला दाखवतायत खानदेशी शिरोमणी श्याम राजपूत, चिपळूणचे रत्न प्रभाकर मोरे आणि लालबागचा तेजपुंज हिरा पॅडी कांबळे. नाही रे, या ओ सर, ओ मी तुमच्याकडे शिकायला आलोय ना, तुम्हीच काय करून दाखवा, मला शिकवा ना, प्लीज सांगा ना, प्लीज शिकवा. आज तुमचा कराटेचा पहिला दिवस आहे ना. हो, म्हणूनच म्हणतो. आधी वॉर्म अप करा, वाका वाका. म्हणजे वार्मअप म्हणजे वाकायचं वाका, असं करा, असं. म्हणजे असं करावंच लागेल. हा, मग? आग लागली तुमच्या गुडघे सरळ करा ना, गुडघे सरळ करा कसे ना. सरळ करणार आता, सरळ वाचायचं काय? खेकड्यासारखं वाटतं ना होते मोरे. लोकांनी ना आपली ताकद बघून आपल्याला घाबरायला पाहिजे. हे काय समोर आलं म्हणून बेदरायला नाही पाहिजे. पहिलाच दिवस आहे ना, कसं जमलं लगेच मला? बरं, ठीक आहे, ठीक आहे. बरं. मी आता तुम्हाला आहे ना किक मारायला शिकवतो, साईड किक. साईड किक. आधी हॉर्स स्टान्स. म्हणजे असं करावं लागेल मला? हा, करा. बर, बघ. नाही हो, बलतकंद पटक दिसते ना होती, कसं वाटतंय नीट. हा, बघा साईड किक आता. बाप रे सर, क्या बात आहे. सॉलिड हा, सॉलिड. मी काय म्हणतो, आपण दुसऱ्यावर जेव्हा किक मारतो, वास्तविक त्यांना ओरडायला पाहिजे का नाही? तुम्ही का ओरडले? त्याच्याने जोश येतो. हाऊ द जोश म्हणा माझ्या मागे. हाऊ द जोश, हाऊ सर, हाऊ द जोश, हाऊ सर. हाय सर, मी इथंच आहे. मी कुठे गेलो? ओरडताव कशाला? काय माझ्या ओरडण्यात एनर्जी असते, आणि समोरच्या बकोट्यात जेव्हा किक बसते ना, तेव्हा तो कोकलतो, तो त्रास असतो. एनर्जी, आणि ते कोकलला अरे बापरे म्हणजे त्रास. अच्छा, असं आहे काय? हा, असं आहे ते एनर्जी. आता मी तुम्हाला आहे ना पंच मारायला शिकवतो बा. सर, माझा पारंपरिक एक पंच आहे, लगेच मी मारून घेतो. ते गप्प बसव. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली दुसरी समायना, उघडी नाही आणली दुसरी समायना, शालू.
फालतूपणा नका करू फालतू म्हणतात तेवढा जगविख्यात पंच आहे माहितीये तुम्हाला. माझं डोकं फिरलं ना मी तुम्हाला गैरात तिंबून काढीन बरं काही. हा नीट नीट राहणार नेमन राहणार तुम्ही. निम्मत म्हणजे नीट राहा. हा नीट. आता 3 पंचेस आहेत बरं का. 3 पंच एवढं आपल्या स्किट मध्ये पंच आहेत. एक पण वाजला नाही अजून. आहेत कुठं तर लाज वाटू द्या हो. लाज वाटू द्या थोडी. ते लेखक रगडून रगडून लिहितात. आपण सगळ्या पंचेसची माती करतो. आपली चूक आहे. शिकवा शिकवा तुम्ही घरी. शिकवा शिकवायला घ्या पटकन. चल हॉर्स स्टान्स घ्या बरं. कसला घ्यावं. हॉर्स स्टान्स घ्या ना. तो बेडूक वाटतोय ना. आता मला येतो तसा घेणार का नाही मी. हे बघा अप्पर मिडल लोअर. अच्छा असं मी करायचं. अप्पर लोअर पर्यंत. लोअर परेल तुमच्या माटुंगा असा सुजवून टाकीन ना मी. सॉरी ते तोंडात फटकन आला. लोअर पर्यंत म्हणजे सवय झालेली आहे. चला आता तुम्ही पंच मारा मला. तुम्हाला मी मारू. मारा मारा. सेल्फ डिफेन्स शिकवतो तुम्हाला लागलं मग. नाही लागत नाही तसं नव्ह बाकी काय नाही. मारू मारा मारा. ऐको वा वा सर उचला लवकर. वा 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 मस्त मस्त आहे ना. होत्याचं नव्हतं करून टाकलं म्हणजे आता मी इथं उभा होतो. माझ्या पायात पाय तुम्ही अडकवला आणि खाली पडला. म्हणजे माझं होत्याचं नव्हतं झालं का नाही. भलतं फालतू लॉजिक आहे तुमचं. ठीक आहे वा ठीक आहे. काय मी कराटे मध्ये काही बी करू शकतो. कौल पण फोडू शकतो मी. तुम्ही कौल फोडू शकता. आम्ही कसं कौल लावतो का नाही. म्हणजे कसं आहे आता तुम्हाला कावडाची नड असेल कुणी करणी केलं नसेल तर आम्ही देवीला कौल लावतो. तर बाय माझ्या देवीच्या कौल नाही मग कौल फोडतो. कौल काय सांगतो. हा ट्रेनिंगच्या भाग येतो. बघा बघा नीट लक्ष द्या बरं का. कॉन्सन्ट्रेट. अशी एनर्जी भरून घ्यायची. श्वास भरून घ्यायचा. बात आहे सर. वा 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 योग्य ठिकाणी मी ऍडमिशन घेतलेलं. तुम्ही सर मला शिकवा. माझ्यात एनर्जी येऊ द्या. मला पॉवरफुल बनवा. नाही त्या वसाडीला लोलवली तर बघा. कोण कोण कोण. माझी बायको हो सर. बायको. अरे कोकलू नका कोकलू नका ना. कोकलू काय झालं काय. अजिबात ऐकत नाही हो. नाही जरा काय बोलायला गेला हातात गावल तर माझ्यावर मारते हो. लाटणं पलिता टोप पर्वत स्वतःला फेकून मारला. स्वतःला फेकून मारलं. स्वतःला माझी अशी ठुशी मारला ना माझ्या पोटात. बापरे. पण एवढं काय घाबरायचं बायकोला. घाबरायचा. तुम्ही येऊन माझ्या बायकोला बघा मग कळलं तुम्हाला. मला ना स्वरक्षण पाहिजे. नाही मला तुम्ही शिकवा. सेल्फ डिफेन्सचा मला डिफेन्स बनायचंय सर. कराटेने बायको पासून नाही वाचू शकत तुम्ही. कराटेचा उपयोग कुठं होतो माहितीये का. 8-10 गुंडे आले ना त्यांच्याशी फायटिंग करायला. म्हणजे एकटा माणूस लोडवू शकतो त्यांना. एकटा माणूस. वा वा मग तर मला शिकवाच सर. कसं आहे माझी उधारी लय झालेली आहे. अरे ती माणसं मला रोज मारायला येतात. मला त्यांना लोवायचं आहे. मला शिकवा सर. माझी फीस उधार नका ठेवू. नाही 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 आणि बायकोला पण चेचायचंय का. चला हॉर्स डान्स घ्या. हॉर्स डान्स परत तोच 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 तोच. नीट नीट ते ये श्याम तेरे कितने नाम. अरे कचरा टाकायला नंतर ये रे ते. नीट श्याम ये तू मला बोलतो नंतर ये म्हणून. तर तू काय जागीरदार आहे का. ये श्याम तेरी बंसी बजाय राजा. अरे बापरे. राजा भाई तुम्ही. बापरे मी तुला कचरेवाला वाटलं. नाही नाही म्हणजे कचरेवाला यावेळेस येतो ना म्हणून तसं वाटलं भाऊ. तसं तुझ्यातला ओला सुका कचरा असा वेगळा करेन ना मग कळेल तुला. कळला काय. चल वर्गणी दे. वर्गणी. वर्गणी. हा ते मला दिवाळीमध्ये रावण जाळायचंय. वर्गणी. दसऱ्याला रावण जाळतात ना. हा मग मला गणपती बसवायचा. वर्गणी दे. चल बसवा. पण गणपतीची वर्गणी दिलेली आहे मी. हा मग दहीहंडीची वर्गणी दे. चल अरे दिवाळीची वर्गणी दे ना. वर्गणी नाही दिलीस ना तर दिवाळीत ते किल्ले बनवतात ना. किल्ले ते तुझ्या क्लासच्या दारासमोर असा किल्ला बनवेन ना तुझ्या क्लासचा दारच तुला उघडता येणार. तू जर वर्गणी नाही दिलीस ना तर शंकरपाळी असते ना शंकरपाळी तसा तुला उभा आडवा असा
चिरून टाकेन, कळलं ना? चल वर्गणी काढ. चल. मजाक मजाक अरे, करताय माझ्या ते. काही खरंच तो चिडलाय, काहीतरी करा. तर कौल फोडा त्याच्या डोक्यावर. थोडं तुमचं काय ताकदवान माणूस असतो ना, त्याचं लक्षण काय असतं? संयम. हा उथड पाण्याला खडखडाट फार आहे. दोन बोटाच्या तर येतो. अण्वस्त्रधारी देश कसा शांत असतो तसं आहे माझं. मी अण्वस्त्रधारी देश आहे. हे अन्न वस्त्र निवारा काय कुजबूज चालले रे तिकडे? शिकवतोय चल इकडे, तर शिकव, नंतर शिकव. वर्गणी दे. चल 5,000 रुपये दे. चल. किती? जास्त झाली. मी एक काम कर, 4,999 दे आणि हे तू एक चॉकलेट ठेव. बरोबर 5,000 झाले. चल. 5,000. सर कशाला सर? जाऊ दे ना सर. दोनच हजार आहे तो. 2,000? हो एवढेच आहेत. मग वरचे 3,000 कोण देणार? अहो. हे सांग याला वरचे 3,000 द्यायला सांग, नाही तर असा फणकवेल ना तुला. हे बाटल्या बाटल्या कोणाला म्हणतो रे? तुला बोललो बाटल्या. हा मग ठीक आहे. इकडे इकडे ढोलं फोडून टाकी ना बोट करून वासाड्या बघत असतं. इकडे हा? बघ त्यांनी संयम ठेवलाय म्हणून वाचलाय सा. कौलं फोडतात डोक्यानं. ते डोक्याने फार गरम आहे तो माणूस, माहितीये तुला? हे डोक्यानं कौलं मग हा, तुझ्या हाताची नस दाबली ना त्यांनी, तो जागेवर हलणार नाहीस तू. खबरलो हाताची नस दब दब दब. नाचलो. काय झालं? काय केलं? वाजरी कानाखाली वासाड्या त्यांची बंकच करू नको. तर भडकलं ना तर हात मुरगलतील आणि असाच ओरडत बसशील, माहितीये तू? ये श्याम मस्तानी माझा हात मुरगळला. जर मुरगळला माझा हात आणि तू काय भडकवतो रे? तू कोण आहे? अरे बाबा तू माझा ऐक. अरे तू आहेस कोण? सांग ना पण. तुला माहित नाही तू कोणाला हात लावलाय? तुला माहित नाही तू कोणाला हात लावायचा? फोन लाव. पोरं बोलव. ट्रक भरून पोरं बोलव. 100 पोरं बोलव. 100. हा किती पोरं आहेत तुझ्याकडे? 100. म्हणजे आता किती येतील माहित नाही. आपण 100 पोरायचा फोन लाव. फोन लाव. ये तू कॉलर सोड. नाही सोडत. कॉलर सोड पहिला सांगतो. नाही सोडत. मग ठीक आहे, राहू दे. पकडून तुला ठेवा. दाखवतो. तुला आता दाखवतो. काय हे काय? लिंबू. काय आहे? लिंबू. चल मग सरबत करायला घे. चल मस्त. बघच करतो लिंबाची. असं तुझ्या अंगावर आता उतरवीन ना, आता कोकण फेकून मारून तुझ्यावर. म्हणजे तुला वाटतंय एवढंच लिंबू आहे? असं फिरवलं ना अंगावर ना, इथं चक्कर येऊन पडशील. असं काय करू नको. हे सांग ना याला सांग. असं खाली बस. मांडी घालून बस. सर तुम्ही कुकू घेऊन या. लावतो याची वाट. आज याच्यावर करणी करतो. बस खाली म्हणतो ना. बस मांडी घालून बस. काय केला? केस काय केलं तू? आता या केसांवर तुझ्या करणी करणार. म्हणजे आता बघशील तू लावली वाट. बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहर आहे. तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या. तर बाय माझी आईशी. बघ मागं पुढं करू नको. तू या पंचक्रोशीची देवता आहेस. काला पाणी आहे. मागं पुढं करू नको. बाय नाव काय तुझा? राजाभाई. हा राजाभाई हा आमच्या सरांना त्रास देतोय. त्याच्या खानदाराचा नाही ना. तुझं नाव काय? तू तुझा खानदार आहे? नाही माझ्या आईच्या तुझा खानदार नसला तरी त्याचा सत्यानाश करून टाक. माझ्या आईची नाही. असं काय अगोरे बोललं का? अरे आपला मित्र आहे तो. मी त्याला मारायला नाही, भेटायला आलो. हे सांग ना यार तू याला. नाही ना पाया पडते. पाया पाड. बाबा पाया पडतो. तुझ्या पाया पडतो. ठीक आहे. चला तू येतो. हात चला. इकडे तसा उत्तर इकडे बस. संपला ना. मिटवलं ना. बस खाली. बस बस. तर बाय माझ्या आईशी. आज ह्यानं माफी मागितली असली तरी त्याला तू माफी देऊ नकोस. आता काय माहितीये, उतारा काढावा लागेल. हा उतारा काढावा लागेल. त्याशिवाय देव काय माघार घेणार नाही. तर बाय माझ्याशी उतारा काढण्यासाठी काय करावं लागेल? बोल बाय. सत्तेचे पांढरी असतील. बोल ना लवकर. बोला की माझ्याशी बोलतो. तर बाय माझ्याशी. आज काय
चाललेलं आहे सगळं कारस्थान फार चुकीचं आहे. चल पैसे काढ, पैसे काढ, पैसे पैसे काढ लवकर, पैसे काढ. याने दिले आता ते पैसे. तर बाय माझी आयशी नाव काय तुझं? काय नाव काय? राजा राजा भाईने तुझ्या समोर असं 2000 फुलाची पाकळी ठेवलेली आहे. बाय माझी आयशी ते मान्य करून घे. आणि जर ह्याच्या पाकिटात जर पैसा आणखी असतील आणि हा लबाडी करत असेल तर त्याचा खानदान. अहो पण तुम्हाला कसं कळलं हे? देवाला चारी बाजूला डोला आहे. देव चराचरात असतो. तर बाय माझ्या आईशी हा सगळं पैसे यानं ठेवलेलं आहे. कुठं निघाला अजून देव बोलतोय, अजून देव गेलेला नाही. हा तर बाय माझ्या आई ह्या सगळं पैसे त्याने ठेवलेला आहे. तर तुझा जेव्हा जीर्णोद्धार होईल तेव्हा ह्याच्या नावानं तुझ्या देवलात घंटा बांधील. मग भक्तगण येऊन राजाची घंटा वाजवतील का बाय माझ्या आईशी मान्य करून घे. तर बाय माझ्या आईशी त्याला माफी मागायला तू जाहीर करतेस. बाय माझ्या आई जाहीर नाही जाहीर नाही. बस अजून झालेले नाही. बाय माझ्या आईशी बाग मागं पुढे करू नको. बस तू लिंबावर आलेली आहेस, लिंबाच्या मागे जाशील तर बघ खबरदार. बाय माझ्या आईशी तर बाय माझ्या आईशी जरी गोष्ट खरी असली तरी तू त्याला माफी द्यायला मागत नाही. बाय माझे खरं म्हणणं आहे. बाय माझी आता मी त्याच्या नावाचा एक दगड बाहेर देवळाच्या आवारात पुरला आणि ह्याने जर मस्ती केला तर त्या दगडावर असं मी 5 कोचे मारी. तुझं नाव काय? बाय माझ्या हा दगडू हा सडान फटिंग हा सडान फटिंग ह्याच्यावर फिरत असतो. ह्याला नाही काम धंदा तर ह्याचा समाजाला उपद्रव आहे. तर बाय माझ्याशी त्याच्या नावाची वीट तुझ्या मी दरबारात कुठेतरी पुरली आणि त्या विटेला मी असं 5 कोचे मारीन. मग त्याला माफ करशील? नाही बाय माझ्या आयुष्यात सगळं कबूल आहे. कबूल असेल तर होय मन मांग पुढे करू नको. बाय माझ्या माफ नाही. बाय देव जागृत झालेला आहे. काय झालं? जागृत झोपव ना त्याला. पंकज बाय माझ्याशी ह्यानं तुझी भंकत केलेली आहे. याला आता सोडू नको. रुमाल काढ, रुमाल काढ. नाही रुमाल नाही आणलाय. हा काय गळ्यात काय आता बांधणी करावी लागेल. देवस्थान कारस्थान लय भारी आहे. बाय माझ्या आईची तर बाय माझ्या आईशी नाही येऊ नाही. आता हा कल्लीला आहे. तुला काय केलंय मी याच्यातनं दगड बांधून ठेवलेला आहे. आता दगड बांधलेला आहे का नाही. जर लोकांना त्रास परत दिलास तर मी काय करीन? नको कोचा नको नको अरे वा मोरे बोलते भारी आहे. हो काय झालं? तुम्हाला काय करायचं? शेपली पेन्शी तुमचा लिंबूच बोलता भारी आहे. कसला लिंबू? सगळी अंधश्रद्धा आहे. कसं आहे सर त्याचा आज्ञात हीच आपली शक्ती आहे का नाही. आणि लिंबू बिंबू काही नाही हो. लोक चंद्रावर गेले आपण अजून लिंबातच अडकलो आहे का नाही. बघा म्हणजे मला सांगा जर लिंबावर करणी करून माणसं मेली असती तर शास्त्रज्ञांनी अनुमान कशाला बनवलं असतं नाही का? मला सांगा काय गरज आहे? म्हणजे बॉर्डरवर सैन्य ठेवायची गरज नव्हती. 4 इकडं मांत्रिक 4 तिकडं मांत्रिक इकडं तिकडं लिंब फेकली नसते. काय झालं आहे का नाही. आणि सर मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे. तुम्ही घाबरलो. मी घाबरलो नाही म्हणून मला सुचलं. खरंय भीती हा माणसाचा पक्का शत्रू आहे. ताकद ना हित नाही, हित असली पाहिजे. हित जर ताकद असेल ना इकडची दुनिया आपण तिकडं करू शकतो. काय समजलं? खरंय. पण मी बोलत काय बसलो. काय झालं? तर बायकोन मला भाजी आणाय पाठवला नव्हता. हो आता मला काही जागेवर शिल्लक ठेवायची नाही. मला आता घरी जाऊन दे. चला येतो मी. मोरे काय हो ये जा अधून मधून. कशासाठी? शिकायला नाही. मग मला कोणी त्रास दिला ना तर त्याला कोचे मारायला येतो. नाही नाही याला काय अर्थ आहे? काही जमतच नाही. घे बाय माझे. नाही नाही हे आयुष्यात जमणार नाही मला. तुला जे जमत ते कर रे. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. वा सई तुला कसं वाटला हा ऍक्ट? फारच मजा आली बघायला. कॉन्सेप्ट पण खूप आवडली. आणि पाडीदा हे काय कुठल्या चाली शोधत असतोस तू? म्हणजे खूपच तू जेव्हा चालत आलास तेव्हा खूप मजा आली. आणि आज बाय माझी यायची आज प्रसन्न होईल तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे तरी सुद्धा. कारण खूप छान तुमच्या तोंडून हे ऐकायला खूप छान वाटलं आणि तुमच्या तोंडून तो सल्ला जास्त भिडला असं मला वाटतंय. मजा आली. आउटस्टँडिंग. वा वा भरदा मी उठतो बाबा.
खूप छान रे, खूप हसलो. आपण कसं कॉईन उडवतो आणि छापा आणि काटा करतो, तर नंतर छापा काटा इतकं फास्ट होत होतं ना तुमचं की साला खऱ्या अर्थानं खणखणीत नाणं वाजलं. त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं. आणि दत्तू, जर तुला अशी सोबत असेल ना तर तू पटकन पिकअप करशील. टायमिंग आणि नाही भरत, तो आर्ट डिपार्टमेंट मधला आहे खरं तर. हो, आणि तो वेळोवेळी त्याला संधी मिळेल तेव्हा काम पण करत असतो. वा वा वा, सॉरी, प्रोडक्शन डिपार्टमेंट. अरे वा, हे नव्हतं मला माहिती. म्हणजे काय काय पाहतोय मी, म्युझिक करणारा लिहितोय. वा वा वा. अरे तो टेन्शन देतो मग आम्हाला. नाही पण खूप छान. आणि अशी संगत असेल आणि असा मंच असेल तर इथे कोणी काही बिनधास्तपणे बागडू शकेल, एवढं मात्र खरं. धन्यवाद. मंडळी, तुडतुडीत अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अंशुमन विचारे यांनी थेट चंद्रावर उडी घेतली आहे आणि विनोदाच्या प्रांतात वट असणारी चेतना भट त्यांच्याशी पृथ्वीवरून संवाद साधतीये. बघूया तिथे काय धमाल घडतीये. MHJ स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर मनचुरियन करतोय, मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होणार आहोत. इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहेत चंद्रावर. काहीच वेळात आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत. येस येस येस, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. 5, 4, 3, 2, 1. बाप रे, देशाची लोकसंख्या केवढी वाढली हो. लोकांनी तिकडे टाळ्या वाजवल्या, मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं. वा 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 वा. चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकायचं मान सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. मला सांगा अंशुमनजी, कसं वाटतंय तिकडे? एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटतंय हो. फक्त गर्दी नाही, बाकी सगळं सेम आहे हो. सगळं सेम आहे. तुम्हाला सांगतो, पृथ्वीवरून इथे पोहोचायला मला फार कमी वेळ लागला हो. म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षाही कमी. वा 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 वा. वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा. तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे. काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच. स्किट लेवलचेच एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत. ते सरप्राईज आहे. यांची पत्नी चेतना अंशुमन विचारे. जोरदार आणि तिचं स्वागत करूया. कार वहिनी, हिला कशाला बोलवलं? अहो अहो, तुम्ही मला दिसताय, मी दिसतेय का तुम्हाला? अहो हे बघा, मी तुमची फेवरेट साडी घातली. हा नेसले इकडे बघा. तुम्ही बोलत का नाही भाऊजी? ते बोलत नाही, गप्प. हॅलो, अहो बोला ना काहीतरी. मध्ये फट दे, मग बोलतो मी. मध्ये फट दे मला बोलायला. एका पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. अंशुमनजी, कसं वाटलं सरप्राईज? जबरदस्त. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालेलं आहे. मी खूप आनंदात आहे. वा वा वा. हा दिसतंय ते बायकोपासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारतायत बघा. कशाला बोलवत तिला? फालतू लॉजिक आहे, फालतू सरप्राईज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो जग बघताय, जरा चांगलं बोला. खरं सांगू का, माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे हो. काय सांगू, अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये, चंद्रावर आलोय म्हणून उड्या मारतोय. या उड्या लहानपणी मारल्या असतात ना तर फायदा झाला असता, उंची वाढली असती. मला बोललात ना तुम्ही की जग बघते, सांगा ना त्यांना. बरं हे बघा वहिनी, जग बघताय, जरा चांगलं बोला. नाही हा भाऊजी, मला नाही जमणार. माझा स्वभाव ह्यांच्यासारखा नाहीये, आत एक बाहेर एक. मी बोलते ना तोंडावर बोलते. मी नाही घाबरत जगाला. आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का? भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला. अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो? हे बघा, ते
महत्वाचं नाहीये. हे बघा वहिनी तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, त्यांचं अभिनंदन कराल की नाही? हो नाही, अभिनंदन तर मी यांचं करणारच आहे. भाऊजी तुम्हाला काय सांगते, नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा, म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं? मला खूप कौतुक आहे, चंद्रावर गेला. भाऊजी तुम्हाला सांगते, मुळात मधुचंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील. काय बोलतेस तू? काय सांगा तुम्ही? हे बघा काय झालं माहितीये का, 2-2 वेळा आम्ही रस्ते चुकलो. म्हणजे ही यांची अक्कल, रस्ते माहित नाही, रिसॉर्ट माहित नाही, फिरतोय आपल्या इकडे तिकडे. काय करायचं आता? रूम माहिती नाही, गाडीचा नंबर पण सगळं सांगून टाकतो आता. तुम्ही गप्प बसा, मी आणि भाऊजी बोलतोय ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही वारा उड्या मारा. तू सांग वहिनी सांगा तू. तुम्हाला सांगते, हे चंद्रावर पोहोचलेत ना, ह्याच्यात माझा हात आहे. काय सांगताय काय तुम्ही काय विचारता तिचा हात? तिचा काय संबंध नाहीये. उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले केवढा खर्च काढताय उगाच, त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया. हिची अक्कल, हात कसला बोट पण नाही, हात माझा आहे, माझा. हो मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या, त्याच्यात बघा काय ठेवलंय. काय ठेवलंय बघा त्या ग्लोव्ज मध्ये बघा. काय ठेवलंय? काय ठेवलंय? लवकर. काय आहे? काय आहे? चिंगूस बाबांचा अंगार आहे. या बाबा खूप मोठे बाबा आहे तो. चिंगूस बाबा? हो, खूप गुण आहे त्यांच्या अंगाऱ्याला. काय सांगताय काय? काय मला पत्ता तरी द्या त्यांचा. ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते, आहे माझ्याकडे. पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचलेत तिकडे. दैवी बाबाच आहे ते, म्हणते त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालंय. म्हणजे काय? बापरे, चिंगूस बाबा की हो. काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात, काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय? कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना. हा विजय फक्त विज्ञानाचा आहे, विज्ञानाचा, बाकी कोणाचा नाही आहे. असू दे. तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा. घरी? मी काय दाढी करायला आलो ना इकडे, संशोधन करायला आलोय. झालं की येणार मी परत. येताना फक्त दूध आणि अंडे घेऊन या आठवणीने. अगं पिंडोक बाई, मी नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय. एक मिनिट, आपण आता वेगळ्या विषयाकडे वळूया. अंशुमन, तुमचं संशोधन कसं चाललंय? अंशुमन संशोधन. हा, आमच्या स्किट मध्ये स्वतःच्या टाईपचे विरोध करतोय. तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं? आपला रोवर जो आहे ना, तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल आणि मग चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल. आणि आमचा लँडर आहे ना, तो इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक्करण करून तुमच्यावर सगळी माहिती पोहोचवेल तो. झालं. काय झालं भाऊजी? एवढी आपण मेहनत केली, तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं, तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय. एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळायची सवय गेली नाही अजून त्यांची. हे बघा, इकडे बघा, सांगून ठेवते तुम्हाला, घरी आल्यावर आजचा ड्रेस काढाल आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल, मला ऑर्डर द्याल, धुवून ठेव, जमणार नाही. तुमचा तुम्ही धुवायचा, वाळत घालायचा. नाटक तिकडे ठेवून यायची तुमची. भाऊजी, स्वेटर वाळायला 2-2 दिवस लागतात. हो, केवढं जाड आहे ते. कसं? पिंडोक बाई, हा स्पेस सुट आहे, माझी लुंगी नाही धुवायला. कळलं का तुला? हिला पाठवा ना घरी, कशाला लाज काढते हो बाई माझी? हळू बोला, जग बघताय. अरे जग बघते, ही गोष्ट तिला पण सांगा ना, मला काय सांगता बघता? जग बघते. मी जाते. आणि यांना सांगून ठेवा भाऊजी, यांना सांगून ठेवा, तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे, तिचे आभार मानायचे, तर मी जाईन. थेरडी बद्दल एक शब्द बोलणार नाही, मी सांगून ठेवतो. आईला सांगून ठेवते. बाहेर काढलं मला तुम्ही असं करू. बोला. भाऊजी, माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता? नाही बोलू शकत. बरोबर. माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी. खरंच केलंय? काय केलं नाही कळलं ना? गप्पा बसा तुम्ही. यांच्या कुंडलीतली अशी वक्रदृष्टी होती ना चंद्राची, ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली. काय सांगताय काय तुम्ही? तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात. बाई, पाणी खात्यात नाहीये ग, MHJ स्पेस सेंटर मध्ये आहे, मी कळलं ना. आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय, बिल्डिंग वर पाणी सोडायला नाही गेलोय मी. गप्पा बसा. आम्हाला एकट्याला सोडून जाताना लाज नाही वाटली? मजा मारता तिकडे जाऊन. मजा मारतो मी मजा मारतोय. इथे उभा राहता येत नाही, उड्या मारता सू कसा करतो माझं मला माहिती आहे. मजा मारतो मी. वाटते बोलते बाई. शांत व्हा. काय ध्यान उद्या मारते. मला सांगताय मी चंद्रावर गेलोय, जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही. कधी गेलीच नाहीस तू? मी गेले, तुम्हाला माहिती नाही, लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले. अरे, ही लहानपणी लग्नाआधी जिजामाता उद्यान बघायला गेली होती बहिणीसोबत, पण दोघींमध्ये एक वाक्यता नाहीये. एक बहीण बोलते मी अस्वल बघितला, ही म्हणते नाही तो लहानगा होता म्हणून. ह्यांची अक्कल. हे बघा, आमची अक्कल काढायची गरज नाही, सांगून ठेवते. भाऊजी, यांची अक्कल माहितीये? नाही. घरात निक्कर घालून फिरतात.
आणि याचं बेंबीत बोट घालून माझी लुंगी कुठे असं शोधत फिरतात हे. हो मार पुढे तुला माझी लुंगी मार. हो लुंगी मार. एक भाऊजी, काय झालं? एक सेकंड अरे गुड न्यूज डॉक्टर गुड न्यूज. अहो आपल्या रोवरने चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फाचा शोध लावलेला. ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे. आपले अंतराळवीर अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? लागली वाट. पाणी आणि बर्फ मिळाले, आता खिशातली क्वार्टर काढतील आणि बसतील ढोसायला. त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना, मग मी नाही याला सांभाळायला सांगून ठेवते. बापाने चंद्र गटार काढला होता. माझ्या बापाचं जायचं नाही, आधी सांगते. काय झालं तुझ्या बापाला किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे. याला सांगून ठेव. यांची लायकी आहे काही काय बोलते मला सगोट. एक लक्षात ठेवा, ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही. असं नाही करायचं. ही चंद्रावर राहीन, इथेच मरेन, इथेच स्वतःला पुरे. असं नाही करायचं. घरी या गपचूप. अरे जा चल, येत नाही खड्ड्यात जाता. असे कसे येत नाही तुम्ही? अरे कसे येणार नाही घरी? चंद्रावर कशी काय आली? मी बायको आहे, मी कुठेही येऊ शकते. बायको बोलवते जायला हवं अरे तुम्हाला. आपण आला. आपण चंद्रावर आहोत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण? हे बघा तुम्ही ऐका माझं. मस्त होती कॉन्सेप्ट, छान झाला परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई अंशू कमाल. म्हणजे अख्खं स्किट मोशनमध्ये असताना तू परफॉर्म केलंस आणि लिटरली खरंच आम्हाला असं वाटत होतं की फेस टायमिंग चाललंय किंवा एक कॉल चाललाय आणि तू वेगळ्या ग्रहावर आहेस. चेतना अगदीच कन्व्हिन्सिंग मस्त कॅरेक्टर होतं, मला फार आवडलं. आणि म्हणजे काही काही लोकांच्या भांडणामध्ये प्रेम असतं, ते नवरा बायकोंमध्ये कायम असतं आणि ते खूप भावलं. केस छान दिसत आहेत समीरदा. खूप मस्त दिसतोयस. मस्त, खूप मजा आली. धमाल. थँक्यू. आउटस्टँडिंग. आणि कॉस्ट्युमसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स. खूप छान केलाय हा सूट. प्रसाद दा. खूप मजा आली. वेगळी कॉन्सेप्ट होती आणि सई म्हणाली तसं की ते ॲटमॉस्फिअर ॲक्च्युली तू क्रिएट केलंच अंशू. तू छुप सकता है सॅटेलाइट से या रख सकता है जमाने से डिस्टन्स. अंशू पुढचं वाक्य तुला फार पटेल. तू छुप सकता है सैटेलाइट से या रख सकता है जमाने से डिस्टेंस. योर लाइफ इज ऑलवेज अंडर वाइफ सर्विलन्स. वाह अंशू, क्या बात आहे रे. खूप छान. चेतना, क्या बात आहे. तुमचं टायमिंग दोघांचं सुपर्ब आहे आणि ते दिसतं इथे. समीरबद्दल मी काय बोलणार आहे, तुला सगळेच म्हणाले असतील पण मी पण म्हणतो परत एकदा, तू ना मिस्टर बीन आहेस. सगळेच बोलतात मला, मी ऐकलंय. पण तुला जे काय देऊ ना, कमी वाक्य असले तरी तू दिसतोस आम्हाला प्रत्येक ठिकाणी, जाणवतोस. काही नसलं तर मध्येच तू तिच्याशी बोलता मग वहिनी पुढे सांगा काय आलं वगैरे, हा एक टर्न घेतोस. परत त्या स्क्रिप्ट चालूच आहे आणि मध्येच बाजूला होतो आणि परत त्यात इन होतोस. ही किमया तुला चांगलीच जमते. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. तिघांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मंडळी, मी आता तुमचे आमचे सर्वांचे लाडके अभिनेते भरत दादा यांना मंचावर येण्याची विनंती करते. भरत दा प्लीज. भरत दादा, तुम्ही इतक्या प्रेमानं आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात, इतकी मजा केलीत, धमाल केलीत, वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल मनापासून आभारी आहोत. आणि उद्या रिलीज होणाऱ्या तुमच्या चित्रपटाला आमच्या सगळ्यांकडून आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड यश मिळो ह्याच सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि मी पण तुमचा आभारी आहे. मी खूप धमाल केली ती येऊन. मजा आणली तुम्ही सगळ्यांनी. आणि उद्या चित्रपट लागतोय आप्पा आणि बाप्पा, आवर्जून पहा. त्यातही धमाल आहे, मजा आहे, थोडंसं विचार करायला लावणारा चित्रपट आहे. आवर्जून पहा आणि मग आम्हाला सांगा कसा वाटला. धन्यवाद. थँक्यू दादा. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तत्पूर्वी आपल्या हास्यरसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटले आणि त्यासाठी मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते.
हास्यरसिक. कसे वाटले या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस? मला खूप आवडले दोन्ही एपिसोड्स. नेहमीप्रमाणे रंगतदार, सदाबहार, खुमासदार असे दोन्ही भाग होते. मजा आली, खूप मजा आली मला. मजा येते, मला नेहमीच मजा येते. मी नेहमीच सांगते की मी या शूटची आवर्जून वाट बघते आणि आता पुढच्या शूटची आवर्जून वाट बघेन.